चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अंकुश सर। आजचा दिवस खूप स्पेशल होणार आहे, ते म्हणजे मार्किंग स्कीम नुसार मार्क कसे मिळवायचे आहेत हे पहा। तुमचं हे बुक आहे ना छान, तर मग बघा हे बुक आपल्याला स्टार्ट करायचं आहे ग्रॅव्हिटेशन। काय करायचे बाळा? ग्रॅव्हिटेशन। हे पहा भावड्या, ग्रॅव्हिटेशन स्टार्ट झालेलं आहे आपलं, हो की नाही? आणि त्यात आपण आता आज शिकणार आहोत। हे पहा, हे आहे तुमचं बुक, ओके। हा भाऊ जो बसलेला आहे, हा भाऊ आहे न्यूटन भाऊ। कोणता भाऊ आहे? न्यूटन भाऊ। आणि हे वरून हे ऍपल फॉलिंग डाऊन, खाली पडत आहे। ऍपल पडल्याच्या नंतर तू असलास तर काय केलं असता? खाऊन टाकला असला। आणि दोघ जण असले तर काय झाले असते? भांडण झाले असते। मग शास्त्रज्ञ आहेत ते बेटा, मग त्यांनी हे खालीच ऍपल का पडलं याचं संशोधन केलं आणि ग्रॅव्हिटेशन शोधून दाखवलेलं आहे जगाला, ओके। तर मग पाहूया आपल्याला व्हॉट इज द फोर्स अँड मोशन। फोर्स काय आणि मोशन काय आहे? फोर्स काय आहे, मोशन काय आहे? फोर्स, आता फोर्स यानी की काय? बल। फोर्स यानी की बल। एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स लावल्याच्या नंतर ते ऑब्जेक्ट कशात जाते बेटा? मोशन मध्ये जाते। कशात जाते? मोशन मध्ये जाते। म्हणून फोर्स अँड मोशन ह्या गोष्टी बघायच्या आहेत। वी हॅव सीन फोर्स इज नेसेसरी चेंज द स्पीड ऍज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट सकाळ सकाळी झोपलेला आहे, खूप वेळ झालं झोपलेला आहे। त्याचे पिताश्री येणार, त्याच्यावर काय अप्लाय करणार? फोर्स अप्लाय करणार। मग तो ऑब्जेक्ट कशात जाणार बेटा? मोशन मध्ये जाणार। कोणत्या मोशन मध्ये? मोशन मध्ये जाणार। मग ती कोणती मोशन आहे ते तुला माहित आहे। धावपळ क्लासेसला जाय, स्कूलला जाय, कुठे जाणार ती व्यक्ती? मग फोर्स 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 अँड मोशन, ओके। तर मग आपल्याला माहित असलेल्यानुसार आपल्याला बघायचं आहे आजच्या डेट मध्ये सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स। सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स। कोणती मोशन? सर्क्युलर मोशन। कोणती मोशन? सर्क्युलर मोशन। हा व्यक्ती दिसत आहे तुम्हाला, काय करत आहे बेटा? गावाकडे काय असते? धान्य वाचवण्यासाठी गोफण तयार केली जाते आणि गोफण अशी फिरवली जाते घर घर घर। ती जर शहरातल्या विद्यार्थ्याला दिली असती तर ते असं फिरवता स्वतःच्या डोक्याला मारलं असतं आणि खाली पडलं असतं, हो की नाही? मग आपल्याला सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स पाहायचं आहे। मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल। ऑब्जेक्टची मोशन पूर्ण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फिरायली, त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन। ह्याचं जर एक्झाम्पल सांगायचं झाले तर द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ। हे दोन एक्झाम्पल सांगता येतील। आता सेंट्रिपिटल फोर्स, त्याचं नाव काय बेटा? सेंट्रिपिटल फोर्स। आपलं फास्ट ट्रॅक मध्ये आपल्याला शिकत जायचं बेटा, आपला कालावधी खूप कमी आहे म्हणून आपला फास्ट ट्रॅक शिकायचं आहे। सेंट्रिपिटल फोर्स, एखाद्या पार्टिकलवर फोर्स ऍक्टिंग झाल्याच्या नंतर तो पार्टिकल कुठे येणार आहे बेटा? टुवर्ड्स कुठे येणार आहे? सेंटरला येणार आहे। कुठे येणार आहे? सेंटरला येणार आहे, सेंटर ऑफ द सर्कल। त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स। भावड्या, भांडण झालेत तुझे वडील आलेत भांडणामध्ये, तुझ्यावर फोर्स अप्लाय केला, तू कुठे जाशील? घरी जाशील। कुठे जाशील? घरी। मग एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स ऍक्टिंग झाल्याच्या नंतर तो ऑब्जेक्ट कुठे जाणार बेटा? टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल। त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स। 10च्या एक्झाम मध्ये आपल्याला दिलेला आहे इथं the force acting on object moving circle and directed towards center of circle, this is called as centripetal force. Centripetal force यानी की सेंटर सिकिंग, काय? सेंटर कडे, केंद्राकडे आकर्षित केले जाते, त्या फोर्सला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स। फोर्स म्हणलं की भावड्या आपल्याला माहित आहे फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन।
या दोघात काय आहे? प्रोडक्ट. काय आहे? प्रोडक्ट. याला म्हणायचं गुणाकार आहे ना, याला म्हणायचं प्रोडक्ट. इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ऍक्सलरेशन इज कॉल्ड एज फोर्स. इज कॉल्ड एज फोर्स. फोर्स एसआय युनिट आपला भाऊ दिलेला आहे, तो भाऊ आपला न्यूटन भाऊ, यानं युनिट दिलेलं आहे आपलं फोर्स युनिट का बेटा? न्यूटन. 10च्या एक्झाम मध्ये फक्त व्हॉट इज सर्क्युलर मोशन किंवा व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स एवढाच क्वेश्चन येतो बेटा. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? मोशन पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अँड डायरेक्टेड. कुठे डायरेक्टेड बेटा? डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. सेंट्रीपिटल नावातच आहे, सेंट्री यानी की सिकिंग द सेंटर. सेंट्रीपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन हे दिसले सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. ही व्यक्ती एक गोपन फिरवत आहे भावड्या, आणि गोपन फिरवलं यानी की ते कोणती मोशन आहे? सर्क्युलर मोशन. कोणती मोशन आहे? सर्क्युलर मोशन. मग या सर्क्युलर मोशन त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे केपलर्स लॉ. कोणता लॉ दिलेला आहे? केपलर्स लॉ. आता हा लॉ पण खूप महत्वाचा आहे भावड्या. हे शिकायच्या अगोदर आपल्याला आपल्या भाऊचं इंट्रोडक्शन द्यावं लागेल. केपलर्स भाऊचं इंट्रोडक्शन आपल्याला घ्यावं लागेल. केपलर भाऊ, जॉन्स केपलर. पिक्चर आहे याचा 1571 ते 1630. कधीचा पिक्चर आहे? 1571 ते 1630. जर्मन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन. जर्मन ॲस्ट्रॉनॉमर अँड मॅथमॅटिशियन आहे तो. फेमस द ॲस्ट्रॉनॉमर टायगो ब्रामे द 60 यानी की 1600 आफ्टर द सडन डेथ. याच्या ब्राह्मेच्या डेथच्या नंतर हा सगळं पूर्ण घेणारा ऑब्झर्वेशन केपलर होता बेटा. प्लॅनेटरी मोशन बद्दल सगळी माहिती देणारा नंतर कोण? केपलर. आणि ही रोट द सेव्हरल बुक. त्यानं खूप असे पुस्तकं लिहिलेले आहेत. हिज वर्क हॅज लॅटर युज्ड बाय न्यूटन्स पॉच्युलेटिंग हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यानंतर आपला न्यूटन भाऊ आला आणि बाकीची सगळी माहिती देऊन टाकलेला आहे. मग याचे लॉज कोणते आहेत? 10च्या एक्झाम मध्ये बऱ्याच परीक्षेमध्ये आपल्याला लॉज पडलेले आहेत. लॉज कोण देतात? सायंटिस्ट देतात. आपण काय देतो? डेफिनेशन. उग म्हणलो भाऊ, माझ्या मनात नव्हतं, उग म्हणलो. पण स्टेटमेंट, खूप सारे मोठे लोक स्टेटमेंट देतात. त्यांच्या एका वाक्यावर पूर्ण महाराष्ट्र हादरतो भावड्या.